ते बालाजी पाटील आहेत. बालाजीराव, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत मुस्लिम अभ्यासक सुभान अली आहेत. सुभान अली, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भागवत तावरे आहेत. भागवतजी, तुमचं सुद्धा स्वागत. आपल्या सोबत नाशिकहून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषारजी भोसले आहेत. तुषारजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत या चर्चेमध्ये थोड्याच वेळात हिंदुत्ववादी कार्यकर्ते नेते संग्राम भंडारी सुद्धा जोडले जाणार आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांचं काय विवेचन आहे ते ऐकूया. पण सुरुवात मला तुषारजी तुमच्यापासून करायची ती याच्यासाठी की आम्ही बघतोय, दाखवतोय या महाराष्ट्राला जिल्ह्या जिल्ह्यात किती आक्रोश आहे हिंदूंच्या मनामध्ये. हिंदू पेटून उठलेला आहे. त्याला वाटतंय की आपल्यावरती प्रचंड अन्याय होतोय आणि त्याचं नेतृत्व सत्ताधारी करताय. हा आक्रोश कुणाच्या विरोधात आहे? या आक्रोशाला जबाबदार कोण आहे? तुषारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलासजी, हो विलासजी, खरं तर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जे विधान आज आपल्या चर्चेला आलंय की दिवाळीचा सण आणि त्या सणाची खरेदी आपण हिंदूंकडनं करा. बर, सण कोणाचा? हिंदूंचा. सणाचं पावित्र्य हिंदूंचं. सणामध्ये आर्थिक उलाढाल करणार कोण? हिंदू. मग हिंदूंच्या सणाकरता हिंदूंनी कष्टाने कमवलेला पैसा आपल्याच हिंदू बांधवांकडे खर्च करावा, जेणेकरून त्यांची आर्थिक घडी नीट बसेल किंवा त्यांच्या आर्थिक सगळ्या याला चालना मिळेल, त्यांचे उद्योगधंदे वाढतील. अशा करता जर कोणी प्रोत्साहन दिलं तर त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि आमच्या धर्माच्या सणांमध्ये पावित्र्य जपलं जाण्यासाठी जर आम्ही ती काळजी घेत असू, उलट पक्षी दुसऱ्याही धर्माचे ज्या वेळेला सण उत्सव, त्यांचे सुद्धा ज्या वेळेला सण उत्सव असतात त्यावेळेला ती मंडळी त्यांच्याच धर्मियांकडनं खरेदी करते. मग आपल्या धर्माच्या सण उत्सवांच्या वेळेला केवळ हिंदूंकडे आपण खरेदी करा हा 12 महिन्याचा आग्रह नाही, पण ज्या वेळेला धार्मिक सण असतात त्या धार्मिक सणांबरोबर धार्मिक नियमही असतात. मग आपले हिंदू बांधव जर सगळ्या नियमांचं पालन करून विकत असतील तर त्यावेळेला आपल्याच हिंदू समाजाच्या बांधवाचं पोट भरावं आणि त्याच्याचकडनं आपण माल खरेदी करावा, वस्तू खरेदी कराव्या. अशा गोष्टी झाल्या तर याच्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि म्हणून मला वाटतं याच्यामध्ये कुठेही वाईट काही नाहीये, फक्त थोडा संभ्रम आहे. संभ्रम हा आहे तुषारजी. मी बाजारात थोडी माहिती घेतली, आज विषय घेतल्यानंतर बाजारात सगळी माहिती घेतली, बाबा मार्केटमध्ये काय काय आलंय, तर त्यातल्या बहुतांशी ज्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या तुमच्या पावित्र्यात बसत नाही. त्याचं कारण सगळे चायनीज माल आहे. आता या चायनीज मालाच्या बद्दल काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जर समजा हा चायनीज माल एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आला तर आक्रोश कुणाच्या बद्दल असायला हवा? असं का होत नाहीये? कन्फ्युजन आहे लोकांना. काय पर्याय काय देता तुम्ही? काय करायचं ह्या चायनीज मालाचं सांगा. निश्चितच मी याही बाबतीत खंबीरपणानं सांगेल की आपले सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सुद्धा नुकतंच आपल्या सगळ्यांना आवाहन केलंय की आपण स्वदेशीच्या वस्तू वापरल्या पाहिजे, स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरल्या पाहिजे. तीच गोष्ट पूजनीय सरसंघचालकांनी सुद्धा आपल्या उद्बोधनातून सांगितली आणि आमचा हाच आग्रह जनतेला सुद्धा आहे. कोणत्याही परिस्थितीत चायनीज माल सुद्धा आपण सगळ्यांनी खरेदी करू नका. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, लोकल फॉर व्होकल, स्थानिक बाजारपेठ आणि आपल्या देशातल्या जनतेनी कष्टाने आपल्या देशात वस्तू बनवाव्यात आणि आपल्या देशातल्या नागरिकांनी आपल्या देशातल्या वस्तू खरेदी कराव्यात. प्राधान्याने आपल्या देशातल्याच वस्तू खरेदी कराव्यात आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेला आपले धार्मिक सण उत्सव असतील त्यावेळेला आपल्या धार्मिक पावित्र्य सांभाळून
ज्या वस्तू विकल्या जात असतील, बनवल्या जात असतील, त्याच खरेदी केल्या जाव्या, ही आमची भूमिका आहे. हे बघा, धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा धार्मिक उत्सवांमध्ये काही नियम पाळायचे असतात. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगेल, आपल्याकडे नरक चतुर्दशी असते. नरक चतुर्दशीला आपण अभ्यंग स्नान करतो. आपण पहाटे उठतो, सूर्योदयापूर्वी उठतो आणि आपण उठणं लावून अभ्यंग स्नान करतो. हे का? तर आपल्या धार्मिक शास्त्रिक ग्रंथामध्ये आपल्याला ते महत्व सांगितलं गेलंय. मग आता मला सांगा, जर आपण सुगंधित उठणं, सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्ममुहूर्तावर लावून अभ्यंग स्नान करायचंय आणि ते उठणं खरेदी कोणाकडनं करायचं की जो 8-8 दिवस आंघोळच करत नाही, जुम्मे की जुम्मे आंघोळ करतो, त्याच्याकडनं उठणं घेऊन आपण अभ्यंग स्नानाला लावायचं का? म्हणून तार्किकदृष्ट्या सुद्धा हे योग्य नाही. खरंच तुमचं लॉजिक आणि तुमच्या लॉजिकचा प्रश्न मी संग्राम बापूंना विचारणार आहे, कारण बापू पण तशाच प्रकारचं मार्गदर्शन करतात. बापू